यानंतरची बातमी राज्यातून। पुण्यात वरुणराज भिडे पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला। यावेळी पत्रकारांना राज ठाकरेंच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले। आपणही पत्रकारितेतून आलो आहोत असं सांगताना आपल्या काही आठवणी देखील यावेळी राज ठाकरेंनी सांगितल्या। मी काही निराश नाहीये, पत्रकारितेतनं मीही आलो। मी मार्मिकमधनं असेन, सामनामधनं असेन, मी अनेकदा सांगितलं, मी 2 वर्ष मी लोकसत्तेमध्ये फ्रीलान्सर म्हणून व्यंगचित्रकार म्हणून काम केलं। अनेक मी दिवाळी अंक किंवा इतर जे काही अंक असतील याच्यामध्ये मी व्यंगचित्र केली। घरात माझ्या ती गोष्ट होती, त्याच्यामुळे मला लहानपणापासून मी त्या वातावरणातच वाढलो। पत्रकारिता बदलली याच्यामध्ये काही प्रश्नच उरलेला नाहीये, ती बदललीच। मला फक्त एकाच गोष्टीचं भीती वाटते पत्रकारितेमध्ये की पत्रकारांची आतली जाणीवा मेलेल्या नाही आहेत, पण सरकार तुम्हाला किंमत देत नाही, ही मला असं वाटतं अत्यंत भयानक गोष्ट आहे। तुम्ही कितीही लिहा, तुम्ही कितीही गोष्टी मांडा, तुम्ही कितीही गोष्टी दाखवा, आम्हाला तुमच्या बोलण्याने आणि लिहिण्याने आम्हाला काही फरक पडत नाही। मला असं वाटतं की ही विचार करण्यासारखी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे। पत्रकार एका पोटतिडकीने लिहित असतात, परंतु त्याचबरोबर आत्ताची जी परिस्थिती, मी त्या दिवशीच्या माझ्या भाषणामध्ये मी सांगितलं, मी मध्यंतरी नागपूरला गेलो होतो, अधिवेशनामध्ये चुकून गेलो होतो। मला अनेक काही जुने पत्रकार मला भेटले आणि ते पत्रकार भेटल्यावरती मी त्यांना विचारलं, म्हटलं काय सध्या कुठे आहात? माझा विचारण्याचा उद्देश असा होता की वर्तमानपत्र का चॅनल? तर त्यांनी सांगितलं नाही, या मंत्र्याकडे असतो। दुसरा भेटला, त्यांनी पण मला तेच सांगितलं। तिसरा भेटला मला, त्यांनी पण तेच सांगितलं मला। आणि चांगले चांगले पत्रकार मंत्र्यांकडे कामं करतायत। आणि जर समजा अशा प्रकारे जर समजा राज्यकर्त्यांना, मंत्र्यांना, आमदारांना, खासदारांना जर समजा वाटलं की आम्ही तुम्हाला कसेही शरण आणू शकतो आणि तुम्हाला कधीही विकत घेऊ शकतो, ही मला असं वाटतं जी भावना निर्माण झालेली आहे, ही जोपर्यंत मरत नाही, त्यांना भीती वाटत नाही तुमची, तोपर्यंत काही होणार नाही। हा सगळा पोकळ आशावाद आहे। तुम्ही लिहित राहाल, तुम्ही बोलत राहाल, सगळ्या गोष्टी होत राहतील, परंतु त्यांना जर ह्या गोष्टींची, यांच्या लिहिण्याने आणि बोलण्याने ना आमची सत्ता जाते ना आमची सत्ता येते, असा जर समज झाला असेल तर तो घालवणं हे मला असं वाटतं सर्व पत्रकारांचं एकत्र येऊन काम करणं गरजेचं आहे। त्याच्यासाठी तुम्ही गेल्या 20 वर्षातली 25 वर्षातली माझी सगळी भाषणं काढून बघा, तुम्हाला हे सगळे विषय मी तेव्हापासून मी मांडत आलेलो आहे। माझं तर एक भाषण इथे पुण्यामध्येच झालं होतं, जवळपास त्याला आता एक 20-25 वर्ष झाली। आणि त्यावेळेला मी त्यांना म्हटलं होतं की मुंबईची वाट लागायला म्हटलं एक काळ गेला, पुण्याची वाट लागायला वेळ पण जाणार नाही। आज अवस्था बघा पुण्याची, 5-5 पुणे आहेत। मूळ पुणे वेगळं, मग अजून त्या सिंहगडच्या इकडचं वेगळं, अजून दुसरीकडचं वेगळं, सगळीकडची वेगळी, काही त्याला आकार ना उकार ना काही। आणि तुम्ही मगाशी म्हटलं त्याप्रमाणे की बाबा एका दिवसामध्ये पाणी तुंबलं आणि मग सगळं पाऊस पडला आणि पाणी तुंबलं, होणारच आहे ते। याचं कारण कोणाचं लक्षच नाहीये। मी नेहमी सांगत आलो की 4 प्रकारच्या जमिनी असतात। एक असते ती केंद्र सरकारची असते, दुसरी असते ती राज्य सरकारची असते, तिसरी असते ती महानगरपालिकेची असते आणि चौथी असते ती खाजगी असते। आज मुंबईमध्ये जर समजा तुम्ही आलात तर तुम्हाला हजारो एकरची गोदरेजची जागा, तुम्हाला लँड तुम्हाला दिसेल त्या विक्रोळी आणि या सगळ्या भागामध्ये हजारो एकर आहे। एक झोपडं दिसणार नाही त्याच्यावरती तुम्हाला। केंद्राच्या, राज्याच्या आणि महानगरपालिकेच्या सर्व जागांवरती झोपडपट्ट्या कशा काय झाल्या, अनधिकृत बांधकामं कशी काय झाली, याचं कारण त्याला आईबापच नाहीये। याच्या अगोदरच्या सरकारमध्येही या प्रकारच्या गोष्टी होत्या, जरा लपून छपून होत्या, आता फारच उघड झालं सगळं। आणि मग जर का समजा तुम्ही थोडीशी विरोधात बातमी टाकली की वरनं फोन मालकाला, संपादकाला वरनं फोन आणि दबाव टाकायचा, परत बातमी येता कामा नये।
माझं तर सर्व पत्रकारांना माझं म्हणणंच आहे, सांगणंच आहे, असा जर एकदा जरी दबाव आला ना, त्यांच्या बातम्याच टाकायच्या पहिले बंद करा. चांगल्या वाईट कुठच्याही बातम्या टाकायच्या बंद करा. एकदा बातम्या का बंद झाल्या एकदा विचारायला येऊ तर देत. नाहीतर फक्त आपल्या ह्या असल्या कार्यक्रमांमध्ये फक्त सांगायचं आम्ही चौथा स्तंभ आहोत. कसला स्तंभ? काय करायचं त्या स्तंभाचं? बाई या सगळ्या म्हणजे मला फक्त नोकरी टिकवायची आहे म्हणून मी पत्रकार आहे. माझा महिन्याचा पगार चालू राहिला पाहिजे. मी आता नवीन घर घेतलेलं आहे, त्याचा EMI कसा भरायचा, मला हे पत्रकारांनी सांगितलेल्या गोष्टी सांगतोय तुम्हाला. मी वेगळं सांगत नाही आहे, माझ्या मनातल्या गोष्टी सांगत नाही आहे. मी आता नवीन घर घेतलं, EMI कसा भरायचा, मग या सगळ्या गोष्टींमधनं आम्हाला काय करणार, आम्ही नोकरी टिकवावी लागते. काय चालू आहे आत्ताच्या पत्रकारितेमध्ये? कोणत्या काय चॅनलवरच्या काय पत्रकार आहेत मला काय सांगा. मला त्या बिचारांना इतकं करायचं आहे, मी त्या पत्रकारांना दोषच देणार नाही. एक तर अनेक तरुण मुलं आहेत, तरुण मुली आहेत, त्यांना प्रचंड काम करायचं आहे, त्यांना अनेक गोष्टी, त्यांना खरं तर क्रांतीच करायची आहे. वर्तमानपत्रांमध्ये देखील अनेक तरुण असतील, अनेक पत्रकार असतील की ज्यांना खरंच लिहायचं आहे, बोलायचं आहे, सांगायचं आहे. पण या सगळ्या राजकीय दबावामुळे त्यांना ह्या गोष्टी करता येत नाहीत. मग त्यांनी काय करावं? आता ताई तुम्ही मगाशी सांगितलं शाळांचा विषय. महाराष्ट्रामध्ये मराठी राज्यकर्ते मराठी शाळा विकतायत कसे आणि ह्याच्या मागे नेमकं कोण आहे एकदा काढा तर. आपल्याला असं वाटतं की महाराष्ट्रातले राज्यकर्ते शाळा विकतायत. हा शाळेचा विषय नाही आहे, हा जागेचा विषय. महाराष्ट्रामध्ये फक्त लँड विकणे, जागा विकणे एवढाच फक्त धंदा सुरू आहे.